टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मी जे काही आकडे मागच्या काळात घेतलेत या नागझिरा नवेगाव अभयारण्यामध्ये गेल्या वर्षाला 36,000 लोक आली अशा पद्धतीची नोंदी त्या विभागांकडे आहे। पण आपण जे काही मुद्दे आता उपस्थित केलेत, वाघ दिसत नाही, कधी तर सुविधा नाही, या गोष्टीच्या बद्दलची दखल आम्ही घेतलेली आहे। तिथं फॉरेस्ट पर्यटन, त्याला लागणाऱ्या सुविधा त्या करायचा एक प्लॅन आम्ही केलेला आहे। त्याला वन्यजीव विभागाचे जे PCC आहेत त्यांना आम्ही या सगळ्या सूचना दिल्यात। मंत्र्यांना पण आम्ही पत्र पाठवलं आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही नागझिरा नवेगाव अभयारण्याला पर्यटक मोठ्या प्रमाणात येईल या पद्धतीच्या सुविधा आम्ही उपलब्ध करू, अशा पद्धतीचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे। आमचा स्वतः सरकारकडे आणि विभागाकडे पाठपुरावा चालू आहे। कसं या सरकारमध्ये आपण तर आता फील्डची गोष्ट करतोय, मंत्रालयातले अधिकारी यांचं ऐकत नाही अशी परिस्थिती आहे। अधिकारीच त्या ठिकाणी भ्रष्टाचार करतात आहेत। स्वतः अजित पवारांनी एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की कलेक्टर्स, IAS अधिकारी, IPS अधिकारी हे भ्रष्टाचार करतात आहेत, पैसे खातात आहेत, अशा पद्धतीचं राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनीच त्याला आयडेंटिफाय केलेलं आहे। म्हणजे हे किती लाचार सरकार आहे की यांच्या मंत्रालयात बसलेले अधिकारी भ्रष्टाचार करतात, राज्यात बसलेले अधिकारी भ्रष्टाचार करतात आणि हे सरकार काहीच करू शकत नाही। तर एवढी निंदू सरकार, अपंग सरकार या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे आपण पाहिलेली आहे। त्यामुळे तुमचं जे म्हणणं आहे की अधिकारीच लक्ष देत नाही, तर त्याचं कारणच आहे की अपंग सरकार या महाराष्ट्रात आलेली आहे, 3 तोंड 3 बाजूला आहे आणि त्याचाच परिणाम महाराष्ट्रातली जनता भोगते आहे।